आयुर्वेदशास्त्रामधल्या नामवंती औषधी म्हणून ओळखली जाणारी एक वनस्पती म्हणजे शतावरी. परसबागेमध्ये शोभाची झाड म्हणून वापरली जाणारी ही शतावरी अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषधी म्हणून उपयोगामध्ये शास्त्रामध्ये सुद्धा वापरली जाते आणि याचे अनेक कल्प हे प्रचलित सुद्धा आहेत. अशा प्रकारची ही वनस्पती आपल्या दैनंदिन परसबागेमध्ये मिळत असली तरी याचा उपयोग आपण आहारशास्त्रामध्ये किंवा कुठल्याही आजारामध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे, कुठल्या आजारावरती याचा उपयोग अतिशय प्रभावीपणे केला जाऊ शकतो, त्याचबरोबर कुठल्या आजारामध्ये याचे वापरले जाणारे कल्प हे कशा पद्धतीने काम करतात हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो. शतावरी शतावरी म्हणजे 100हून अधिक मुळा असणारी, वरी म्हणजे मुळा, अशा पद्धतीने म्हणून ज्याला शतावरी, शतमुळी, वृक्षा, नारायणी अशा अनेक पर्यायी नावाने सुद्धा ही शतावरी वनस्पती ओळखल्या जाते. शतावरी वनस्पतीमध्ये असणारा मधुर रस म्हणजे गोडवा, त्याचबरोबर त्याच्यापासून बनणारं शीतवीर्य म्हणजे या वनस्पतीचा गुणधर्म हा थंडावा देणे आणि शरीरामध्ये स्निग्धता देणे अशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर ही शतावरी वनस्पती साधारणतः तिच्या कार्याच्या स्वरूपात स्निग्ध स्वरूपाची मानली जाते. त्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची वाढणारा धातुक्षय म्हणजे शरीराची धातूच्या झीज होण्याच्या अवस्थेमध्ये याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. शतावरीला स्त्रीसखी सुद्धा म्हटलं जातं, कारण स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरातला कुठल्याही धातूची वृद्धी करण्यासाठी, रसधातूची वृद्धी करण्यासाठी, त्याचबरोबर शरीरामध्ये असणाऱ्या वाजीकरण करपासाठी म्हणून सुद्धा शतावरीचा उपयोग होतो. शतावरी ही तत्परतेने आपल्या शरीरामधल्या रसधातूची झीज भरून काढायला उपयोगी ठरते. शरीरामध्ये असणारा प्रथम धातू म्हणजे रसधातू हा आपल्या शरीरातल्या इतर धातूची वाढसुद्धा करत असतो. स्त्रियांमध्ये कुठल्याही कारणाने डिलिव्हरीनंतर होणाऱ्या रसधातूच्या क्षयामुळे होणारी चिडचिड असो, दौर्बल्य असो, थकवा असो किंवा त्याचबरोबर स्तन्य म्हणजे दूध कमी पडण्याच्या प्रकारामध्ये दूधकांडी नावाने सुद्धा या वनस्पतीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने सुतिका अवस्थेत केला जात असतो. आता याचे अनेकशे कल्प उपलब्ध असले तरी शतावरी कल्प हा कल्पसुद्धा आता प्रचलित मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये वापरला जातो. हा ब्रुहण करण्यामध्ये सक्षम मानला जाणारा कल्प अतिशय शीतगुणाचा आणि त्याचबरोबर मधुर रसाचा असल्यामुळे लवकर तत्परतेने शरीरात असणारा दाह हा कमी करतो. बऱ्याच वेळा शरीरात असणारा पित्त, ज्यामध्ये पित्ताची आलेली सामता, त्यामुळे पित्ताच्या गढूळपणामुळे आम्लपित्तासारखे त्रास असताना किंवा पित्त विदग्ध झालं आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आम्लपित्ताच्या अनेक तक्रारीमध्ये शतावरीपासून बनवलेलं तूप किंवा शतावरीच्या वनस्पतीपासून बनवलेला कल्प म्हणजेच दुधामध्ये शतावरी घेणं किंवा शतावरी घृत हे सुद्धा प्रभावीपणे काम करत असतं. त्यामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिस असो किंवा मग पित्ताच्या अवस्था ज्यांच्यामध्ये पित्त विदग्ध होऊन आम्लपित्ताची जुनाट त्रास असतील, यामध्ये सुद्धा शतावरीचा काढा घेणं हा प्रभावी उपाय ठरू शकतो. आता शतावरी या कल्पाचा उपयोग साधारणतः ज्यांना अपत्यप्राप्तीमध्ये वंध्यत्वासारखी कारणं घडतात त्याच्यामध्ये शुक्रवृद्धीकर म्हणजे पुरुषांमध्ये शुक्रवृद्धीकर आणि स्त्रियांमध्ये वाजीकरण अशा पद्धतीने याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा मासिक पाळीमधली अनियमितता असो किंवा गर्भाची वाढ न होण्याच्या प्रकारामध्ये सुद्धा शतावरीचा कल्प हा सतत मोठ्या प्रमाणात कंटिन्युअस 9 महिन्यापर्यंत सुद्धा दिल्याने बाळाची आणि आईची दोन्हीच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. शतावरीचा साधारणतः उपयोग करताना याचा मुळांचा बनवणारा काढा, मूळ याच्यापासून निघणारी मुळं ही मोठ्या प्रमाणात उपयुक्त अंग म्हणून वापरली जातात, कारण यापासून बनवला जाणारा कुठलाही कल्प म्हणजे शतावरी घृत असो किंवा शतावरी कल्प असो किंवा शतावरीचा काढा हा शरीरामध्ये रसधातूची झीज भरून काढतो, पित्ताची सामता नष्ट करतो, गर्भाशयाच्या वृद्धीसाठी आणि त्याचबरोबर शरीरात असणाऱ्या मांसधातू आणि स्त्रियांमधल्या गर्भाशयाला बळकटी द्यायला सुद्धा उपयोगी ठरतो. शतावरी ही अनेक आजारांमध्ये चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरत असली म्हणून याचा साधारणतः वापर करताना साधारण 10 ग्रॅमपर्यंतचा चूर्णाचा काढा बनवून सकाळच्या वेळेला उपाशीपोटी घेणं हे ब्रुहणासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर शतावरीपासून बनवलेलं तूप म्हणजे शतावरी घृत हे सुद्धा आम्लपित्तासारख्या त्रासामध्ये 20 ते 25 ग्रॅमपर्यंत सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घेणं हे पित्ताचा दाह, शरीरात वाढणारा कुठल्याही प्रकारची उष्णता, रक्तस्राव होणं म्हणजे मोठ्या प्रमाणात शरीरातून जाणारा रक्तस्राव आणि त्याचा परिणाम म्हणून होणारा दौर्बल्य, थकवा हे दूर करायला उपयोगी ठरतात.
त्यामुळे शतावरीचा उपयोग योग्य वैद्याच्या सल्ल्याने त्याचा कल्पाचा वापरसुद्धा केला जाऊ शकतो. साधारणतः या सध्या सर्व गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी शतावरी हे पित्ताचे त्रास, धातूचे दौर्बल्य, त्याचबरोबर शरीरामध्ये गर्भाशयाच्या वाढीमध्ये किंवा गर्भाच्या वाढीसाठी किंवा गर्भाशयाच्या दौर्बल्यामध्ये आणि त्याचबरोबर शरीरातल्या शुक्र आणि वाजीकरण कल्पा म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करते. शतावरीचे कल्प हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध असले तरी योग्य वैद्याच्या सल्ल्याने आणि योग्य अनुपानाने घेतल्याने मात्र याच्या गुणधर्माची वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते.